नमस्कार, मी कुमारी प्रांजली राजेंद्र निकम, अपेक्स ट्युटोरियल्स इस्लामपूरची विद्यार्थिनी. मला अपेक्समध्ये ॲडमिशन घेऊन जवळजवळ 6 महिने पूर्ण झाले. ॲज अ स्टुडंट विद्यार्थ्यांना एक बेस्ट टीचिंगची गरज असते. अगदी मलासुद्धा तशीच होती. बट नाव आय एम व्हेरी सॅटिस्फाईड टू हॅव टीचर्स लाईक अपेक्स ट्युटोरियल्स. तारांगण का पाहिलं नाही कोणी? हां, तसं पाहिलं तर तारांगण सगळ्यांनीच बघितले. पण केवळ डोळ्यांनी दिसतं म्हणून पाहणं आणि त्याच्याकडे एका विशिष्ट हेतूनं पाहणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तारांगण पाहिल्यानंतर आपल्याला त्यात असंख्य तारका दिसतात, पण त्यातही आपलं लक्ष जातं कुठं? आपलं लक्ष जातं ते म्हणजे त्या शुक्रताऱ्याकडे. समाजाच्या तारांगणामध्येही असे अनेक शुक्रतारे उदयास येतात की जे स्वतःच्या व्यक्तित्वाने, स्वतःच्या असीम कर्तृत्वाने तेजोमयी झालेले असतात. ध्येय शक्तीने पछाडलेले असेच शुक्रतारे म्हणजे आमच्या अपेक्स ट्युटोरियल्सचे शिक्षक. हां, मला आता त्यांना शुक्रतारे म्हणावं लागतंय, म्हणावं वाटतंय, कारण इथला प्रत्येक शिक्षक माझ्यासाठी एक शुक्रतारा आहे. विचार केलात तर जो पिरियॉडिक टेबल 10वीमध्ये असताना जो मी वर्षभर पाठ करत होते तरीसुद्धा पाठ झाला नाही, तोच पिरियॉडिक टेबल इथले केमिस्ट्री विषयाचे शिक्षक माननीय शिंटे सर यांच्यामुळे अगदी 20 मिनिटात पाठ होतो. का? शुक्रतारा. शिक्षक खूप खूप आहेत, जसं तारका अनेक आहेत, पण त्यात शुक्रतारा मात्र एकच. अगदी असंच आहे. ज्ञान, दृढ विश्वास, उत्कृष्टता या सामर्थ्यांवर अपेक्स ट्युटोरियल्स नेहमीच विश्वास ठेवत आले. महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी अपेक्स ट्युटोरियल्स शिक्षणाच्या घरट्याची दारं नेहमी खुली करत आलेलं आहे. खरं तर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. अपेक्सचं सुद्धा असंच आहे. प्लॅन आहे, एक टाईम टेबल आहे. म्हणजे वीकली थेरी टेस्ट असतील, MCQ टेस्ट असतील, डाऊट सेक्शन, सगळं इथं प्लॅन आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग. जे ठरवलंय ना त्या पद्धतीनंच व्हायला हवं. भान राखून योजना असाव्यात, पण त्या बेभान होऊन अंमलाला नव्हे. हाच यशाचा फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला या अपेक्समध्ये चालतो. खरं तर काही विद्यार्थ्यांचा असा टॉलरन्स असतो की मी 12thमध्ये गेल्यानंतर अभ्यास करेन. बट नो, जोपर्यंत तुमचं फाउंडेशनच क्लिअर नाही, ते फाउंडेशनच स्टेबल नाही आहे, मग तुम्ही ते बिल्डिंग उभा राहण्याचे स्वप्नच का बघता? वर्क लाईक अ हेल. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला पेन व्हायला सुरुवात होते ना, ज्यावेळी तुम्हाला वेदना व्हायला सुरुवात होतात ना, ते मोहम्मद अलीचं कुठेतरी वाक्य होतं बघा, की तू किती पुशअप्स काढतोस? तर म्हणे मी पुशअप्स मोजतच नाही. ज्यावेळी मला वेदना व्हायला सुरुवात होतात ना, त्यावेळी मी पुशअप्स मोजायला सुरुवात करतो. शिकत राहायचं, स्वतःतली फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल कपॅसिटी वाढवत राहायचं आणि मग अभ्यास करायचा. 2022 साली अपेक्स ट्युटोरियल्सची स्थापना झाली. 150 विद्यार्थ्यांसोबत हा प्रवास सुरू झाला. आज पाहायला गेलं तर अद्ययावत AC क्लासरूम्स आहेत, आलिशान लायब्ररी आहे, त्याचबरोबर उत्तम आणि दणदणीत असा रिझल्ट इथंपर्यंत आज अपेक्स पोचले. खरं तर कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हा विजय ठरवतो, पण अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. अगदी याच पद्धतीनं इतिहास घडवण्यासाठी 2022 साली अपेक्स ट्युटोरियल्सची स्थापना झाली. आज सांगायला अभिमान वाटतो की 150 विद्यार्थ्यांच्या रोपट्यांचा आज 450 विद्यार्थ्यांचा जणू महाकाय वटवृक्षच बनला. हा 150 पासूनचा 450 पर्यंतचा प्रवास शिक्षकांसाठी अतिशय खडतर. गेली 2 वर्ष अपेक्स ट्युटोरियल्स चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत आहे. शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं शिकवणं हा इनपुट ठरतो, पण तितक्याच चांगल्या पद्धतीनं रिझल्ट लागणं हा त्याचा आउटपुट ठरतो. 2024चा अपेक्सचा MST CETचा जर आपण रिझल्ट पाहिला, 8 नाही, 18 नाही तर 58 विद्यार्थी अबोव 90% होते. हा, त्या 18-58च्या भाषा बस झाल्या. 2025ला अपेक्स ट्युटोरियल्स शतक मारल्याशिवाय शांत बसणार आहे, हा माझा विश्वास आहे. खरं तर आहे ना, अपेक्समध्ये क्वांटिटीपेक्षा आहे ना क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं. आता तुम्ही म्हणाले क्वांटिटी आणि क्वालिटी काय विषय? म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास करता, तुम्ही किती तास अभ्यास करता, किती वर्ष अभ्यास करता, याला महत्त्व दिलं जात नाही. तुम्ही अभ्यास कसा करता याला महत्त्व दिलं जातं. तर आणि तरच आपल्याला यशस्वी होऊ शकतो आपण, आणि आपल्याला तरच
आपल्याला सक्सेस मिळू शकतं. शेवटी एवढंच म्हणेन, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हॅव टीचर्स लाईक अपेक्स ट्युटोरियल्स. आणि आता आमचं ठरलंय अपेक्समध्येच माझं भविष्य दडलंय. थँक्यू.